मी हागलूर शिवारातील कड्यावरली डीपीवरती बसलोय। 8 महिन्यापासून हा जुना डिपो आहे, ह्याच्यावरती लोड येतोय म्हणून शेतकऱ्याच्या मागणीनुसार शासनाने एक डिपो मंजूर केला 100चा। तो डिपो पलीकडे बसवला। 8 महिने झाले डिपो बसून। त्यावेळेस भोसले म्हणून वायरमॅन होते, त्या वायरमॅनने कनेक्शन चालू करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची मागणी केली। शेतकरी सर्वसामान्य असतात, आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये, आपल्याला वारंवार अडचणी येतात म्हणून त्यांनी काय केलं, 17 शेतकऱ्यांनी मिळून प्रत्येकी 3000 प्रमाणे 51,000 रुपये बारूळ येथील हॉटेलवरती भोसले लाईनमॅनला दिले। त्यांनी सांगितले की हे पैसे वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यायचे आणि पैसे दिले की लगेच तुमचं 2 दिवसामध्ये मी कनेक्शन डीपीचं चालू करतो। पैसे देऊन 8 महिने होत आले तरी सुद्धा डिपो अजून चालू झाला नाही। त्यानंतर भोसले यांची बदली झाली आणि बदलीनंतर पटेल साहेब लाईनमॅन आले। त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी विनंती केली, तर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत वरिष्ठ मला सांगत नाही तोपर्यंत मी डेपो चालू करू शकत नाही। याच्यामध्ये पटेल यांचा कुठलाही रोल दिसून येत नाही। परंतु नंतर शेतकऱ्यांनी पैसे दिले होते भोसले वायरमॅनला, त्यामुळे शेतकऱ्यांनी परत भोसलेकडे विनंती केली की आमचा डेपो चालू करून द्या, आम्ही 51,000 रुपये दिले तर आमच्या पिकाचं नुकसान होतंय। आता ज्वारी कुणी पेरले, कोणाला पेरायचे, पाणी देण्याची शेताला गरज आहे। अशा अवस्थेमध्ये शेतकरी भोसलेंना वारंवार विनंती करतायत, तर भोसले आता सांगतायत की अजून तुम्हाला 20,000 रुपये कांबळे सरांना द्यावे लागतील। तुम्ही 20,000 रुपये द्या, त्याच्याशिवाय डीपी जोडला जाऊ शकत नाही। मी आजच कांबळे सरांना, जिल्हाधिकारी साहेबांना माझं ऍप्लिकेशन पाठवलंय। त्यांना सांगितलंय मी की जर तुम्ही आज डीपीचं कनेक्शन देत नाही तर मी चालू डीपीवरती चढून आत्मदहन करतोय। मी या डीपोवरती चढलोय, मात्र एमएसएबीने इथला विद्युत वाहिनी बंद केली। मी वाट बघतोय त्यांची की हे डिपो कधी जोडणार। जर ते आज डिपो जोडून देत नाहीत, जशी विद्युत वाहिनी सुरू होईल तसा पुन्हा या डिपोवरती चढून मी माझं आत्मदहन करायला तयार आहे। कारण सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी कुणी बोलणार नाही। सर्वसामान्य शेतकरी कायम पिळला जातोय आणि तो कुणालाही भाष्य करू शकत नाही। खऱ्या अर्थानं ही जी व्यवस्था आहे ही शेतकऱ्याची पिळवणूक करण्यासाठी आहे, रक्त पिण्यासाठी आहे की शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आहे, खरं तर खूप मोठा प्रश्न आहे। सरकार ओरडून सांगत असेल की आम्ही लाईट बिल माफ केले, भविष्य काळातही लाईट आम्ही बिल घेणार नाही। अहो, तुम्ही लाईटच देत नसाल तर बिल कुठून तुम्ही देणार? ही शोकांतिका आहे। खरं तर माझी एमएसएबीच्या अधिकाऱ्यांना अजूनही विनंती आहे की तुम्ही तात्काळ नवीन डेपो सुरू करावा आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय ते नुकसान थांबवावं, ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना एमएसएबीचे हात जोडून कळकळून विनंती आहे। अन्यथा तुम्ही डिपो चालू करत नाही तर मी आज संध्याकाळपर्यंत, सकाळपर्यंत जसं शक्य आहे तसं चालू डिपोवरती चढून, आता हा डिपो मी चढतोय ह्या गोष्टीमुळे त्यांनी बंद केलाय वरून, पण जसं हा चालू होईल तसं परत मी आत्मदानासाठी येईल। कारण शेतकऱ्यासाठी माझा जीव गेला तरी मी पाठीमागे सरकणार नाही, पण शेतकरी जगला पाहिजे ही माझी प्रामाणिक